याच्यातच राहिले महाराज अडकून. त्याचा निर्णयच ज्ञानोबांनी दिला 700 वर्षापूर्वी. ते म्हणले सगुण निर्गुण एकच आहे. म्हणून त्यांनी सगुणी भजता निर्गुणी पावले. जर त्यांनी निर्गुणाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सगुणाचं भजन करा. शिव 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सारखं म्हणत राहा. असं जर म्हणलात या पद्धतीने जर भक्ती केली तर निर्गुण स्वरूपाला आपोआप प्राप्त व्हाल. तुम्हाला वेगळं साधन करण्याची आवश्यकता पडणार नाही. म्हणून त्यांनी सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती एकच आहे. पण तरीसुद्धा मला हे सांगा की भगवान शंकराच्या लिंगाची शिवलिंगाची पूजा का करतात. लिंग हा शब्द त्यांनी महाराज द्योतक अशा अर्थानं घ्यायचा असतो. द्योतक म्हणजे चिन्ह. लिंग हा शब्द चिन्ह अर्थानं घ्यायचा असतो. चिन्ह कशाचं चिन्ह. परब्रह्म स्वरूपाचं चिन्ह आहे लिंग. महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग. आपण पांडुरंगाष्टक म्हणतो त्याच्यामध्ये महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रही समागत्य तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. इथं लिंग शब्द वापरला. हा लिंग शब्द त्यांनी पुल्लिंग स्त्रीलिंग या करता नाही. हा लिंग शब्द त्यांनी महाराज द्योतक या अर्थानं आहे. चिन्ह या अर्थानं आहे. परब्रह्माची उपासना करायची, परब्रह्माच्या ठिकाणी श्रद्धा ठेवायची, प्रेम करायचं, आदर करायचा, भक्ती करायची. काहीतरी द्योतक नको का समोर. मग काय द्योतक ठेवावं. मग ती पिंड ठेवावी, शिवलिंग अशा पद्धतीने ठेवावं आणि त्याच्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. आपल्या देवाचं पूजन करायचं तो निर्गुण आहे. मग त्या निर्गुण देवाची पूजा कशी करावी म्हणून त्याच्या नावाने एक लिंग स्थापन करावं. निर्गुणाला कुठं गंध लावता येतो का. निर्गुणाला काही पाणी घालता येतं का. निर्गुणाची काही आरती करता येते का. निर्गुणाला काही नैवेद्य खाऊ घालता येतो का. तो निर्गुणच आहे. त्याच्या ठिकाणी गुण नाही. गुणरहितम गुणरहित आहे महाराज तो. मग त्याची उपासना कशी करावी. म्हणून ती उपासना करण्याकरिता लिंगाची पूजा करावी, शिवलिंगाची पूजा करावी. असा प्रत्यक्ष जर देव आपल्याला दिसत नसेल, असं ध्यान जर आपल्याला करता येत नसेल तर मग मात्र आपण त्यांनी शिवलिंगाची पूजा करावी. असं आहे. ध्यानाचे 3 प्रकार आहेत. लक्षपूर्वक ऐका. एक आहे प्रतीक ध्यान, दुसरं आहे ध्येयानुसार ध्यान आणि तिसरं आहे अहंग्र ध्यान. ध्यानाचे हे 3 प्रकार आहेत महाराज. प्रतीक ध्यान म्हणजे काय. आपल्या समोर त्यांनी नर्मदेश्वर ठेवायचं, त्याला प्रतीक मानायचं आणि या प्रतीकाला समोर ठेवून आपला जो इष्टदेव आहे भगवान शिव त्याचं ध्यान करायचं. प्रतीक ध्यान. ध्येयानुसार ध्यान. काहीच प्रतीक समोर ठेवायचं नाही. शंकराचं त्यांनी ध्यान करायचंय. मग शंकर कसा आहे असं डोळ्यासमोर त्यांनी आणायचं. जटाजूटधारी भगवान शंकर, गजचर्म व्याघ्रंबर धारण करणारे शंकर, त्रिशूळ डमरू ज्यांच्याकडे आहे असे भगवान शंकर, रुद्राक्ष धारण करणारे शंकर, असे डायरेक्ट शंकराचं ध्यान करायचं. हे ध्येयानुसार ध्यान. आणि तिसरं ध्यान सांगितलं अहंग्र ध्यान. तो जो शिव आहे तो सत्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, तो निर्गुण निराकार आहे आणि तो शिवच माझं स्वरूप आहे, मीच शिव स्वरूप आहे. असं जे ध्यान आहे त्याला अहंग्र ध्यान असं म्हणतात. भ्रूमध्याच्या ठिकाणी 2 भुवयांच्या मध्ये त्यांनी लक्ष लावावं. बऱ्याच ठिकाणी सांगतात नासाग्र दृष्टी ठेवावी, नाकाच्या शेंड्याकडे पाहावं असं म्हणतात. मग नासाग्र शब्दाचा अर्थ आपण करतो नाकाचा शेंडा. नाक जिथं त्यांनी संपते पण त्याला नासाग्र म्हणत नाहीत. नासाग्र म्हणजे नाक जिथं सुरू होतं त्याला नासाग्र म्हणतात. आपलं नाक कुठून सुरू झालं, इथून सुरू झालं, म्हणून त्यांनी त्याला नासाग्र म्हणायचं. नासाचं आग्र म्हणजे मुख्य ठिकाण. नासाग्र दृष्टी ठेवायची म्हणजे भ्रूमध्यात पाहायचं शांतपणे. मग आपण ध्यानाची प्रक्रिया ऐकली की नाही. प्रत्येक श्वासाश्वासात चिंतन करायचं महाराज. प्रत्येक श्वासाश्वासामध्ये भगवंताचं ध्यान करायचं, चिंतन करायचं. श्वास हे माध्यम देवानं आपल्याला दिलेलं आहे. श्वासाच्या माध्यमातून भगवंताचं स्मरण करायचं. कसं करायचं स्मरण ते वर्णन आहे महाराज. म्हणून श्वासाश्वासातून एक स्फुरण होत आहे. आपल्या स्वरूपाचा बोध त्याच्यात दडलेला आहे. श्रीगुरु जीवनात यावेत आणि त्यांनी ते तत्व आपल्याला सांगावं. त्यांनी ओळख करून दिली की त्या तत्वामध्ये आपल्याला पदार्पण करता येतं. पण नासाग्र दृष्टी ठेवून त्यांनी मला ध्यान करता येतं. याला अहंग्र ध्यान असं म्हणायचं. अहंग्र ध्यान. तसं भगवान शिवाचं त्यांनी अशा पद्धतीनं ध्यान केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. आणि ते स्मरण त्यांनी अतिशय महत्त्वाचं आहे. ते आपल्याला तिथपर्यंत त्यांनी घेऊन जाणार आहे. महत्त्वाची गोष्ट आहे कसं स्मरण करावं हे सांगण्याकरिता एवढं सगळं चालू आहे. म्हणून सनकादिक संत त्यांनी महाराज ते वर्णन करून सांगतायत की
त्यांना नंदी महाराज आले आणि नंदी महाराजांनी हे सांगायला सुरुवात केली. मग दोन प्रकारची उपासना पाहायला मिळाली, एक तर मूर्तीची उपासना आणि एक शिवलिंगाची उपासना. मग शिवलिंगाचीच उपासना करावी या लिंग या मुद्द्यावरून आपण त्यांनी पुढे बोलतो. पुढे लिंग किती प्रकारचे असतात, त्यांचं कशी त्यांनी उपासना केली जाते याचं त्यांनी वर्णन उद्याच्या सत्रामध्ये येणार आहे. भगवान शंकराला त्यांनी भस्म महत्त्वाचं आहे, रुद्राक्ष महत्त्वाचं आहे, बिल्वदल महत्त्वाचं आहे, कोणती फुलं वाहिली पाहिजेत, कोणते फुल वाहिल्यानंतर काय फल प्राप्त होतं ही सगळी यादीच उद्या वाचायची आपल्याला. फार महत्त्वाचा विचार. म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीने भगवान शिवाची उपासना केली पाहिजे, शिवलिंगाचा अभिषेक केला पाहिजे. आपला इष्टदेव आहे तो त्यांनी निर्गुण निराकार स्वरूप आहे, पण आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता त्यांनी महाराज लिंग म्हणजे द्योतक समोर ठेवायचं आणि त्याच्यावर त्यांनी हे उपचार करायचे, म्हणजे आपल्या भावना त्याच्यासमोर सादर करायच्या, समर्पित करायच्या. तुम्ही गेल्या 3 वर्षांपासून त्यांनी अभिषेक करत आहात की नाही, मग तुमच्या अभिषेकामध्ये तुमच्या मनामध्ये हा भाव दृढ असला पाहिजे, रुजलेला पाहिजे. मी त्यांनी जल अर्पण करतोय, ते परमतत्वाच्या नावे त्यांनी अर्पण करतोय, हे जल त्याच्यावर प्राप्त होतंय, पोहोचतंय. तुकोबारांनी सांगितलं त्याच्याकरिता, ते म्हणले केला मातीचा पशुपती, मातीचं शिवलिंग तयार केलं, किंवा केली कास्याची जगदंबा, परी कासे नव्हे आंबा. म्हणून त्या जगदंबेची उपासना त्यांनी काश्याची मूर्ती करून आणली आणि त्याच्यावर जगदंबेची उपासना केली. अरे ते कासच आहे. तुमची उपासना काश्याच्या ठिकाणी गेली नाही, तुम्ही काश्याच्या ठिकाणी ज्या जगदंबेला पाहिलं तुमची उपासना तिच्या ठिकाणी जाऊन पोहोचली. तसं शिवलिंगावर तुम्ही त्यांनी ज्या वेळेला जल अर्पण कराल त्यावेळेला तुमचं जे जल आहे ते त्या परमतत्वापर्यंत जाऊन पोहोचतं. हा त्यातला भाव आहे, ते लिंग त्याचं माध्यम आहे. तुम्ही जे अभिषेक त्याच्यावरती करता, अनेक प्रकारांना अभिषेक केला, पंचामृताचा अभिषेक केला जातो, जल अभिषेक केला जातो, अनेक प्रकारचे उपचार शिवलिंगावर केले जातात. हे सगळेचे सगळे उपचार तुम्ही ज्या वेळेला करता, तुमच्या अंतकरणातली भावना, तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम, तुमचा आदर त्याच्यामध्ये जर ओतला असेल, क्रिया वेगळी आणि भाव वेगळा. नुसती क्रिया केली त्यांनी तुम्हाला सांगितलं अभिषेक करा, रोजानं लावल्यासारखं आपलं आले पाणी ओतून. आता श्रावण महिना सुरू झाला, आता लोक फार पारमार्थिक होतील महाराज. आम्ही लहान होतो त्यावेळेला लोक पाणी घालायला जायचे देवाला, आम्ही पण जायचो. ते तांब्या असायचा मोठा चरवी, आणि जायचं आणि त्या देवाच्या मंदिरात आतमध्ये जायचं, कंटाळा यायचा आणि इकडूनच ओंधळीत घ्यायचं आणि असं फेकायचं. अशी पण पूजा करणारे लोक पाहायला मिळतात. त्यात काही भाव आहे का म्हणा, ती फक्त क्रिया आहे. पण क्रिया नसावी, भाव असावा. क्रिया ओंगळवाणी असली तरी चालेल, भाव जर शुद्ध असला तर भगवान ते पण प्राप्त करून घेतो, स्वीकारतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. हे पत्र पुष्प फल फक्त भजन करण्याकरिता निमित्त आहे, भजनाकरिता निमित्त आहे महाराज. त्याच्यामध्ये भाव प्रधान आहे, म्हणून त्यांनी आपली पूजा भाव प्रधान असली पाहिजे. म्हणून सनकादिक संत त्यांनी महाराज व्यासदेवांच्या समोर हे वर्णन करून सांगतायत, जे नंदीनं सांगितलंय की भगवान शंकर त्यांनी फार भोळे आहेत, सहज आहेत. नामदेव महाराजांनी ते उलगडून सांगितलं. ते म्हणले फार जास्त लागत नाही भगवान शंकराच्या सेवे करताना, उपासने करता. काय करा, एक पसा पाणी, एक बिल्वदल, पूजन केवळ सोपे भो. तांब्याभर पाणी, गडवाभर पाणी, ओंझळभर पाणी असं काहीच म्हणले नाही. एक पसा पाणी. पसा म्हणजे त्यांनी एवढाच असतो पसा. ज्ञानोबरांनी पसायदान मागितलं ना महाराज, ती ओंझळ करून नाही मागितलं. पसा म्हणजे एका हाताचा असतो तो पसा आणि 2 हाताची असते ती ओंझळ. पसा, एक पसाभर पाणी त्यांनी घ्यायचं आणि महादेवाच्या पिंडीवर ओतायचं. तेवढ्यानंच प्रसन्न होतो महाराज. एक पसा पाणी, एक बिल्वदल, बेलाचं पान त्यांनी महादेवाच्या पिंडीवर व्हायचं. तेवढ्यानं प्रसन्न होतात भगवान शिव. शिव शिव असे त्यांनी प्रसन्न होणार आहेत महाराज. ते महत्वाची गोष्ट आहे. नाही जर बेलाचं पान मिळालं ना महाराज, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, नाहीच बेलाचं पान उपलब्ध झालं, ज्ञानोबरांनी गोवी लिहिली. ते म्हणतात, मी दुबळा अर्चित असे भक्ती, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. मी दुबळा अर्चित असे भक्ती, तरी बोल जरी गंगावती तरी स्वीकार आलं की. जे गंगावती शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे? गंगावती म्हणजे निर्गुड. निर्गुडाचं झाड असतं ना, त्या निर्गुडाला सुद्धा 3च पानं असतात बेलाच्या पानासारखे. मला बेल प्राप्त झाला नाही, बेल मी वाहू शकलो नाही, पण काय केलं पाहिजे, मी निर्गुणाचं पान त्याच्यावर वाहिलं तरी सुद्धा भगवान शंकर प्रसन्न होतात. मला ही प्रसन्नता सांगतोय, एवढा भोळा देव आहे. म्हणून मूर्तीची पूजा केली जाते, तशी त्यांनी अशा पद्धतीनं लिंगाची पण पूजा केली जाते. शिवलिंग अतिशय महत्त्वाचं असतं.
त्याच्यामध्ये ज्योतिर्लिंग सुद्धा पाहायला मिळतात. पुढे ज्योतिर्लिंग कथा आपण ऐकणार आहोत. म्हणून अशा पद्धतीनं शिवाच्या पिंडीची त्यांनी पूजा केली जाते. मग आता प्रश्न विचारला की महाराज, मूर्तीची पूजा करणं इथपर्यंत आम्हाला कळालं, तुम्ही म्हणतात द्योतक काय म्हणून शिवलिंगाची पूजा केली जाते, पण लिंग स्वरूपातच ती का केली जाते, लिंग स्वरूपात का केली जाते ते सांगा. आता ते सांगू लागले. ते म्हणले असं आहे, पूर्वीच्या काळामध्ये एक वाद झाला. तुम्हाला वादच जास्त सांगतोय. वादातून चांगलं निष्पन्न होताना महाराज, ऋषीमुनींचा वाद झाला पण चांगलं निष्पन्न झालं. जगात सर्वात श्रेष्ठ भगवान शिव आहेत हे कळालं, त्यांचं स्मरण भक्ती केली पाहिजे कळालं. आता वाद कोणात झाला म्हणजे त्यांनी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये वाद झाला. आता देवही वाद घालायला लागले. मग ऋषी घालत होते, आता देव वाद घालायला लागले. दोघांमध्ये वाद झाला. काय वाद झाला? वाद असा होता, भगवान ब्रह्मदेवानं त्यांनी सृजन करायला सुरुवात केली आणि सृजन करायला लागल्यानंतर भगवान ब्रह्मदेवाला अभिमान झाला, मी निर्माण करतो, मी सगळं त्याने निर्माण करतो. अभिमान फार घातक असतो महाराज. तुकोबारांचं प्रमाण ऐकायचं असेल, महाराज म्हणतात तुका म्हणे नरका घाली अभिमान. अभिमान हा नरकात नेऊन घालतो. मग तो कशाचाही होऊ द्या. तुम्हाला त्यांनी महाराज संपत्तीचा, सौंदर्याचा, धनाचा, मानाचा, प्रतिष्ठेचा, पांडित्याचा जास्त होतो महाराज अभिमान. खरं सांगतो. थोडं बोलता यायला लागलं लोकांच्या समोर, त्यांनी कथा कीर्तन करायला लागलं की मला येतंय हा भाव निर्माण झाला की तो एकदाचा बुवा होऊन जातो. आणि तो बुवा झाला की खाली उतरत नाही महाराज. मग त्याला वाटतं लोक पाया पडतात, मग तो त्याच धुंदीत राहतो, त्याला जमिनीवर येताच येत नाही. आणि एकदाच त्याचे पाय आकाशात उडायला लागले की मग तो जागेवर राहत नाही, तो अभिमानानं फुगून जातो. तो अभिमान त्याचा घात करून टाकतो महाराज. अभिमान वाईट असतो. ब्रह्मदेवाला अभिमान झाला, आपल्यासारख्याची काय गोष्ट आहे. काय अभिमान झाला? मी सृजन करतो, मी सृष्टीला निर्माण करतो, सगळं चराचर त्यांनी माझ्यापासून निर्माण झालेलं आहे, असा अभिमान त्यांनी निर्माण झाला. आणि अभिमानानं ग्रस्त होऊन त्यांनी महाराज ज्यानं त्याला जन्माला घातलं त्याच्याच समोर गेला, भगवान विष्णूच्या समोर. भगवान विष्णूच्या नाभीतून कमळ प्रगट झालं, कमळातून ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं, असं आपण त्यांनी श्रवण करतो. भगवान विष्णूच्या समोर अशा पद्धतीनं जाऊन बोलायला सुरुवात केली. भगवान विष्णू शेषशय्येवर आहेत, भगवान शेष नारायण आहेत, त्याच्यावर त्यांनी पहुडलेले आहेत. आपल्या मंदिरात आहे ना समोर शेष, आणि त्या शेषावर त्यांनी बसलेले आहेत भगवान विष्णू इथे. पण शेषशय्येवर भगवान पहुडलेले असतात. आता झोपतील तर किती वेळ हो, कंटाळा आल्यावर बसलं पण पाहिजे ना, त्याच्यामुळे आपल्याकडे बसलेले आहेत असा विचार करा. म्हणून बसलेले आहेत ते. तसे त्यांनी महाराज भगवान विष्णू तिथे आहेत, भगवती लक्ष्मी पायाजवळ त्यांनी बसलेली आहे. बघा अनेक त्यांनी भक्त पार्षद त्यांनी आजूबाजूला उभे आहेत. तिथं त्यांनी महाराज ब्रह्मदेव कमळातून प्रगट झाले, ते भगवान विष्णूच्या समोर आले आणि समोर येऊन सांगायला लागले, तुम्ही मला नमस्कार केला पाहिजे. भगवान विष्णूला म्हटले, का बरं? मी सृजन करतो, मी हे सगळं त्यांनी वाढवतो, बापालाच म्हणायला लागले. भगवान विष्णू म्हणले, अरे जास्त हवेत फिरू नकोस, तुला मी जन्म दिलेला आहे, माझ्या नाभीतून कमळ प्रगट झालं, कमळातून तुझा जन्म झालेला आहे, मी तुला जन्म देणारा दाता आहे, मी तुला कसा नमस्कार करीन? पण ब्रह्मदेव म्हणले, नाही, मला बाकीचं काही माहीत नाही, मी अतिशय श्रेष्ठ आहे, मी सर्वांमध्ये त्यांनी मोठा आहे, मी त्यांनी विश्वबीजाचा साठोबा, मी विश्वबीजाला निर्माण करणार आहे. आता खरं तर त्याच्या ठिकाणी सुद्धा हे म्हणणं म्हणजे जीवापानाच आहे. मी 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 जो म्हणतो की नाही, समजायचं त्याच्याकडे जीवापाना आहे. अहंकार जिथं प्रती दिले तो समजायचं जीवापाना अजून गेलेला नाही. ज्या दिवशी अहंकार संपून तो लीन झाल्यासारखा दिसेल ना, त्या दिवशी समजायचं याचा जीवापाना निघून गेलेला आहे. पण ब्रह्मदेवाच्या ठिकाणी माझं म्हणणं नाही, ज्ञानोबराय म्हणतात, जो विश्वबीजाचा साठोपा तो पुनरावृत्तीच्या मापाशी झाला, तो सुद्धा परत जन्माला येऊ शकतो. ब्रह्मदेव होणं सोपं नसतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात, शतैक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आननो हे शतैक जन्मा. 100 जन्म ब्राह्मणाचे घ्यायचे, निर्दुष्ट ब्रह्मकर्म करायचं. निर्दुष्ट ब्रह्मकर्म म्हणजे कुठंच चुकायचं नाही, निर्दुष्ट ब्रह्मकर्म करायचं, न चुकता बिनचूक असणार ब्रह्मकर्म करणं. आणि 100 जन्म त्यांनी महाराज अशा पद्धतीने करणं. जेव्हा तो बिनचूक ब्रह्मकर्म 100 जन्म करीन, तेव्हा त्याला ब्रह्मदेवाचं पद प्राप्त होईल, तो ब्रह्मदेव होऊ शकेल. कर्म करणं काही सोपं नसतं महाराज, फार कठीण असतं. साधं ताटाभोवती पाणी फिरवायचं म्हणतं, लोक उगं वंजळभर पाणी घेऊन फिरवायचा प्रयत्न करतात. अरे त्याचं ठराविक माप सांगितलेलं आहे, तेवढंच पाणी हातात घेतलं पाहिजे. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः असं म्हणून त्यांनी ताटाभोवती ते फिरवलं पाहिजे, आचमन केलं पाहिजे. ते जर प्रमाणापेक्षा जास्त घेतलं तर मदिरा प्राशन केल्याचा दोष लागतो महाराज. निर्दुष्ट नाही होत ते कर्म.
आपल्या डोक्यावर तुम्ही बराच वेळा मी रोज सांगतोय शेंडी ठेवा, शेंडी ठेवा. ही शेंडी जर मस्तकावर असली तर कोणत्या वेळेला बांधलेली असली पाहिजे आणि कोणत्या वेळेला सोडली पाहिजे हे पण कळालं पाहिजे. महत्त्वाची गोष्ट आहे. रात्री झोपताना, बहिर्दिशेला जाताना, स्नान करताना ती शिखा सोडली पाहिजे. देवपूजा करताना, ब्रह्मकर्म करताना, यज्ञकर्म करताना शिखा बंधन केलं पाहिजे, शिखा बांधली पाहिजे. स्नान करून आल्यानंतर जर शेंडीतून त्यांनी महाराज पाणी गळत असेल आणि त्याच्यातून थेंबभर जरी पाणी खाली पडलं तरी म्हणतात ब्रह्महत्येचं पातक लागतं. सूक्ष्मता आहे कर्मातली, ती कळाली पाहिजे महाराज. म्हणून त्यांनी महाराज ती शिखा, ती शेंडी त्यांनी महाराज स्वच्छ केली पाहिजे. ती पुसून त्यांनी कोरडी पण केली पाहिजे. त्याच्यातून जर थेंबभर पाणी गळेल तर पातक लागेल. ही सूक्ष्मता कळाली पाहिजे. अशी सूक्ष्मता पाळीत निर्दुष्ट ब्रह्मकर्म केलं की मग ब्रह्मदेव होता येतं. मग त्याला ब्रह्मदेव होता आलं. सगळ्यांच्या पोटात भावना असतात महाराज, ही कामनाच असते. हे पाहिजे, ते पाहिजे, हे पद मिळवायचं. सुभाषितकार म्हणतो निस्त्व वष्टे शतम शतदश शतम लक्षम सहस्राधिपहा लक्षेश क्षितिपालताम क्षितिपतीश चक्रेश वांछती चक्रेश पुनरिंद्रताम सुरपतीर ब्रह्मापदम वांछती. इंद्र व्हावंसं वाटतं आणि इंद्राला पण ब्रह्मदेव व्हावंसं वाटतं. असं ब्रह्मपद प्राप्त करून घ्यावंसं वाटतं. असा ब्रह्मदेव, त्याला अभिमान झाला आणि भगवान विष्णूच्या समोर अशा पद्धतीने भांडण करू लागला. तुम्ही मला नमस्कार करा, हे मी तुम्हाला सांगतो. भगवान विष्णू त्याला सांगू लागले, नाही मी श्रेष्ठ आहे, मी तुझा पिता आहे, तुला मी जन्म देणार आहे, तू मला नमस्कार केला पाहिजे. असं दोघांचं भांडण रंगात आलं. 9-10 मिनटं कमी असताना त्याला रंग चढला होता भांडणाला. मग काय करावं, असं भांडण त्यांनी हविकोपाला गेलं. आणि ते भांडण त्यांनी होत असताना ते या दोघांचाही असणारा जो पिता आहे तो म्हणजे शिव, भगवान शंकराला ते कळालं. म्हणून भगवान शंकर त्यांनी महाराज दोघांच्या मध्ये प्रत्यक्ष प्रगट झाले. दिव्य रूप धारण करून प्रगट झाले. भगवान शिवाचं प्राकट्य झालं. महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षपूर्वक ऐका. शिवमहापुराणामध्ये भगवान शिवाचं प्राकट्य होण्याची पहिली कथा आहे. भगवान शिव प्रगट झाले. या दिवशी पाळणा लावतात आणि पाळणा लावून त्यांनी महाराज वक्ते बाबा लावायचे. शिवरात्रीच्या दिवशी त्यांनी महाराज पाळणा लावायचे आणि पाळणा लावून त्यांनी महाराज भगवान शंकराला पाळण्यात घालून झोका द्यायचे. सुप्याला आम्ही कथा करण्याकरिता गेलो. वक्ते बाबा तिथे भेट द्यायला आले होते. सुपा म्हणजे आमच्या नगरचं पुढचं सुपा. आणि तिथं शिवरात्रीचा दिवस होता आणि त्या दिवशी त्यांनी हे सांगितलं होतं महाराज कथेमध्ये. शहाणे महाराज आलेले आहेत सुप्यावरून, त्यांना विचारा तुम्ही. ही कथा त्यांनी सांगितली होती की प्रत्यक्ष भगवान शिवाला त्यांनी प्राकट्य ज्यावेळेला होतं त्यावेळेला पाळणा लावतात. भगवान शिव प्रत्यक्ष प्रगट झाले. भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाच्या मध्ये दोघांचा वाद सुरूच होता. कोण श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे का ते श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेव म्हणायचा मी श्रेष्ठ आहे, विष्णू म्हणायचे मी श्रेष्ठ आहे, मी याला जन्म दिलेला आहे. भगवान शंकर म्हणले दोन्ही शांत राहा. तुमचं श्रेष्ठत्व जर सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. मग काय परीक्षा द्यायची, मी सांगतो तसं करा. म्हणे काय करावं लागेल, एक ज्योतिर्मय असणारा स्तंभ प्रत्यक्ष प्रगट झाला. दिव्य असणारी ज्योत प्रगट झाली भगवान शिवाची. एवढी अथांग होती महाराज, ऊर्ध्व. जेवढी उंच पाहाल तेवढी उंच दिसत होती आणि खोल जेवढी पाहाल तेवढी खोलही दिसत होती. अशी एक ज्योतिर्मय असणारी दिव्य असणारी आकृती तयार झाली. त्याच्यातून शब्द बाहेर पडू लागला. प्रणवध्वनी प्रत्यक्ष प्रगट होऊ लागला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हे शब्द ब्रह्म आहे, तो शिव शब्द स्वरूप आहे, तो त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. उंच असणारं त्यांनी ज्योतिर्मय स्वरूप भगवंताचं प्रगट झालं. आणि भगवान शंकरानं दोघांच्या समोर सांगितलं, म्हणे जा याचा अंत लावून या. ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही वरती जा आणि याचं शेवटचं टोक कुठे आहे ते शोधून या. तुम्ही जर शोधून आलात तर तुम्ही श्रेष्ठ ठराल. भगवान विष्णूला सांगितलं तुम्ही जा आणि तुम्ही त्यांनी म्हणजे खाली जा, अधोलोकात जा. तिथं त्याचं शेवटचं टोक त्यांनी शोधण्याकरिता जा. तुम्ही जर त्यांनी शोधून आलात की तुम्ही श्रेष्ठ ठराल. दोघे गेले महाराज. ब्रह्मदेववरती जातोच आहे, उंच त्यांनी गेला. भगवान विष्णू पण त्यांनी खोल जाऊ लागले. भगवान विष्णू फार दूरपर्यंत गेले पण त्याचा शेवट काही सापडलाच नाही महाराज.
सत्वगुणाची देवता आहे भगवान शिव, सत्वगुणी आहे त्या भगवान विष्णू. प्रत्यक्ष त्यांनी महाराज विष्णू परमात्मा त्या ज्योतिर्मय स्वरूपाला शोधण्याकरिता, त्याचा शेवट शोधण्याकरिता जाऊ लागले. फार दूरपर्यंत गेले पण त्याचा शेवट काही सापडला नाही. मग खरं बोलले, मला काही सापडलं नाही. वरती आले, पुन्हा भगवान शिवाच्या समोर, शंकराच्या समोर आले. सांगितलं महाराज, मी त्यांनी त्याचा अंत शोधण्याकरिता गेलो पण मला काही त्याचा अंत सापडला नाही. खरं बोलले, सत्य खरं बोलले. ब्रह्मदेवही जात होते पण श्रेष्ठत्व प्राप्त करून घ्यायचं होतं ना. हे भांडणच ब्रह्मदेवापासून सुरू झालं होतं, ते काय विष्णूनं सुरू केलेलं नव्हतं. मग काय करायचं, ब्रह्मदेवाला मोठेपणाची हौस होती. मग त्यांनी आता हे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याकरिता ब्रह्मदेवानं काय केलं, ब्रह्मदेवानं असत्याचा आधार घेतला. एक गोमाता भेटली रस्त्यात, तिला सांगितलं, हे बघ मी ते शेवटचं टोक शोधण्याकरिता जातोय, आता मला तर काही सापडत नाही, ते सापडण्यासारखं वाटतही नाही, पण मला श्रेष्ठत्व प्राप्त करून घ्यायचं आहे. हे बघ मी तुला विशेष असणारं स्थान प्राप्त करून देईन, तू त्यांनी माझ्याबरोबर चल आणि येऊन त्यांनी माझ्या बाजूने ग्वाही दे की यांनी शेवट पाहिला. अजून एक त्यांनी फूल सापडलं महाराज, केतकीचं फूल, केवढा आपण त्याला म्हणतो, ते फूल त्यांनी भेटलं आणि त्याला पण त्यांनी सांगितलं माझ्या बाजूने ग्वाही देण्याकरिता चल आणि तू माझ्या बाजूने सांग की यांना शेवट सापडला. ब्रह्मदेव त्यांनी आले आणि आल्यानंतर अभिमानानं सांगायला लागले, मी शेवट शोधून आलो, मला शेवट. भगवान शिवाला माहीत होतं याचा अंत कोणी लावू शकत नाही, ते अनंत आहेत महाराज. भगवान शिव हे अनंत आहेत, त्यांचा अंत नाही आणि ते खोटं सांगतायत. म्हणून त्यांनी महाराज ती गोमाता आली, त्यांच्या बाजूने ग्वाही दिली आणि ते केतकीचं त्यांनी केवढ्याचं असणारं फुल आलं, त्यानं ग्वाही दिली. भगवान शंकर त्यांनी पाहू लागले, रागावले आणि रागावून त्यांनी बोलायला सुरुवात केली, तुम्ही असत्य भाषण करत आहात. त्या गोमातेला त्यांनी सांगायला सुरुवात केली, हे बघ तुझी लोक पूजा करतात, पण पुढून त्यांनी पूजा करतात ना गोमातेची, आता ती त्यांनी बंद होईल, मग मागच्या बाजूने पूजा करतील. म्हणून गायीच्या शेपटीकडून पूजा करतात, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे का करतात, ती गायत्री आहे, पण तिला सुद्धा त्यांनी महाराज अशा पद्धतीनं मागच्या बाजूने पूजू लागले आणि तिला त्यांनी सांगितलं, तू अमंगल भक्षण करशील. ती दूध जरी देत असली चांगलं तरी काही पण खाते महाराज, तोंडाकडून काही पण खाते, दूध मात्र चांगलं देते, तुझं दूध पवित्र मानलं जाईल, तू सर्व देवमयी अशा पद्धतीने ठरशील असं सांगितलं. आणि जे केतकीचं असणारं फुल आहे त्या फुलावर भगवान शंकर त्यांनी रुष्ट झाले. सांगितलं माझं पूजन त्यांनी अनेक उपचारांनी केलं जाईल, सगळ्या फुलांच्या माध्यमातून, अनेक पर्णांच्या पानांच्या माध्यमातून, दुर्वांच्या माध्यमातून माझं पूजन केलं जाईल, पण माझ्या पूजेमध्ये तुला कुठंच स्थान प्राप्त होणार नाही. म्हणून त्यांनी केवढ्याच्या फुलाला भगवान शंकरानं त्यांनी दुय्यम करून टाकलं आणि ब्रह्मदेवाकडे पाहून रागावले आणि रागावून ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही असत्य भाषण करणारे आहात, तुमची कोणीच पूजा करणार नाही. पण ब्रह्मदेवाचं कुठे मंदिर पाहायला मिळत नाही. एकाच ठिकाणी आहे, त्याचं नाव आहे पुष्कर. राजस्थानमध्ये पुष्कर नावाचं क्षेत्र आहे, त्याला तीर्थांचा राजा म्हणतात. तिथं ब्रह्मदेवाचं मंदिर आहे आणि ब्रह्मदेवाची एकाच ठिकाणी पूजा करतात. इतरत्र ब्रह्मदेवाची मंदिरं कुठे पाहायला मिळत नाहीत. नाशिकला त्यांनी मुक्तिधाममध्ये अशा पद्धतीने आम्ही एकदा गेलो, तिथं ब्रह्मदेवाचं मंदिर तयार केलेलं आहे, पण एका कोपऱ्यात त्यांनी मूर्ती ठेवलेली आहे, ती सगळ्यांच्या समोर नाही. म्हणून त्यांनी त्या फुलालाही भगवान शंकरांना अशा पद्धतीनं आपल्या पूजेतून त्यांनी बहिष्कृत करून टाकलं आणि ब्रह्मदेवाला त्यांनी मला सांगितलं, तुझी कोणीही पूजा करणार नाही, असत्य भाषण करतोस. आणि मग त्यानंतर भगवान विष्णूकडे पाहायला सुरुवात केली आणि भगवान विष्णूला सांगितले, पहा तुम्ही खरं बोललेले आहात, तुम्ही सत्य भाषण केलेलं आहे, तुम्ही सर्वत्र पूज्य व्हाल, दिगंतामध्ये तुमची कीर्ती त्यांनी वाढेल, सर्वजण तुमची पूजा करतील, तुमचीच त्यांनी उपासना केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. त्याच्यापेक्षा अजून एक मुद्दा आहे का, भगवान शंकरानं स्वतः भगवान विष्णूला एका उंच आसनावरती बसवलं. स्वतःच्या हातानं भगवान शंकरानं आणि भगवान विष्णूचा दिव्य असणारा अभिषेक केला आणि वचन दिलं, जसं सगळं जग तुमची उपासना पूजा अर्चा करील तसा मी सुद्धा कायमस्वरूपी तुमचा भक्त होऊन राहीन. म्हणून भगवान शिव त्यांनी महाराज कोणाचं ध्यान करतात, ते विष्णूचं ध्यान करतात. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून भगवान शिव हे विष्णूचं ध्यान करणारे आहेत. विष्णू उपासना एवढी गरजेची आहे. जो भगवान शंकराची उपासना करतो आणि त्याला जोडून जर त्यांनी विष्णूची उपासना करत नसेल तर भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न होत नाहीत. म्हणून त्यांनी शिव 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 म्हणता म्हणता कधी कधी गोविंद गोपाल पण म्हणत जा.
ते पण गरजेचं आहे महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. भगवान शिवाची उपासना करताना भगवान विष्णूची उपासना केली जाते. भगवान शंकराचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी पंचायतन देवतांची जी उपासना सांगितली, देव पंचायतन सांगितलं, त्याच्यात भगवान विष्णूला जर तुम्ही प्रधान देव मानत असाल तर त्यांच्या बाजूनं त्यांनी महाराज 4 देव पाहायला मिळतात. भूदेव ज्या वेळेला त्यांनी महाराज विष्णू याग करतात त्यावेळेला त्यांनी पंचायतन देवतांची पूजा केली जाते, त्याच्या शंकराची उपासना सुद्धा केली जाते, देवीची उपासना केली जाते, गणपतीची उपासना आधी केली जाते, सूर्यनारायणाची उपासना केली जाते. फार महत्त्वाचे घटक सांगतोय. भगवान शंकराची उपासना करत असताना त्याच्यामध्ये विष्णू, देवी, गणपती आणि सूर्यनारायण यांची उपासना केली जाते. पंचायतन देवता त्यांना म्हणतात. म्हणून त्यांनी देव पंचायतन प्रत्यक्ष पाहायला मिळतं आणि हे त्यांनी अतिशय गरजेचं आहे. पण भगवान विष्णूला त्यांनी प्रधान स्थान भगवान शंकरानं स्वतः दिलं. तुमचा डंका वाजेल, जगात तुमची पूजा होईल, मी स्वतः तुमचा उपासक होईल असं सांगितलं. म्हणजे डोळे बंद करून ध्यान करतायत. ते कोणाचं ध्यान करतायत? म्हणतात ते भगवान विष्णूचं ध्यान करतायत. यांना नीलकंठ नाव प्राप्त झालं. हे नीलकंठ नाव का प्राप्त झालं? त्यांच्या कंठामध्ये त्यांनी विष साचवलं गेलं. ते हलाहल नावाचं विष त्यांनी प्रगट झालं आणि भगवान शंकरानं त्यांनी महाराज ते प्राशन करायला सुरुवात केली. जगाच्या कल्याणाकरिता, जगाचं हित करण्याकरिता, जगाला संकटातून वाचवण्याकरिता समुद्र मंथनातून प्रगट झालेलं विष भगवान शंकरानं स्वतः पिऊन घेतलं. पण ते त्यांच्या कंठापर्यंतच जाऊन थांबलं, कंठाच्या खाली उतरलं नाही. का नाही उतरलं? त्यांनी उतरूच दिलं नाही. का उतरू दिलं नाही? त्याची 2 कारणं मला सांगता येतील. पहिलं कारण सांगतो. भगवती जगदंबा ती त्यांनी महाराज सामान्य नाही, ती भुवनेश्वरी आहे. भगवती भुवनेश्वरी तिनं त्यांनी महाराज आपल्या पतिराजाचं संरक्षण करण्याकरिता ते विष पितायत असा विचार करून तपश्चर्या करायला सुरुवात केली. तुम्ही जर कधी हरिद्वारला गेले असाल तर हरिद्वारच्या पुढे ऋषिकेश आहे आणि ऋषिकेशपासून पुढे त्यांनी वरती आणि नीलकंठ धाम आहे. नीलकंठ महादेव आहे महाराज. त्या नीलकंठ महादेवाच्या दर्शनाला लोक जातात. 30 किलोमीटर अंतरावर आहे ऋषिकेशपासून पुढे. आणि त्या नीलकंठ धामापासूनही वरती एक भुवनेश्वरी पर्वत आहे आणि त्याच्यावर भगवती भुवनेश्वरी बसलेली आहे. ती जगदंबा पार्वती आहे. ती साधना उपासना करते आहे. कशाकरिता? माझ्या पतिराजाने विष प्यायला सुरुवात केलेली आहे, त्यांना विष पचवता यावं म्हणून शक्तीची गरज आहे. म्हणून शक्ती त्यांनी मला स्वतः कार्यरत आहे. ती आली, तिनं भगवान शंकराच्या कंठाला स्पर्श केला आणि म्हणून त्यांनी विष तिथून खाली उतरलं नाही. ते तिचं सामर्थ्य आहे महाराज. एक कारण. दुसरं कारण सांगतो. भगवान शंकर त्यांनी योगीराज आहेत, योग्यांचे अधिपती आहेत, योगीश्वर असं ज्यांना म्हणतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला योगेश्वर म्हणतात आणि भगवान शंकराला योगीश्वर म्हणतात. असे योगी आहेत. मग जे चक्र सांगितले ना आपण आपल्या शरीरामध्ये असतात, पॉवर स्टेशन आहे आपलं शरीर म्हणजे, त्यातलं जे विशुद्ध चक्र आहे हे जर जागृत झालं तर किती प्रभावी असणारं विष जरी असलं तरी त्या विषाचा तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव होत नाही. हे जर पाहायचं असेल तर वैद्यकशास्त्राच्या शरीरशास्त्राच्या दृष्टीने जर पाहत असाल तर इथं टॉन्सिल्स असतात. टॉन्सिल्स त्या त्यांनी महाराज कशाकरिता असतात? तुमच्या जेवणामधून त्यांनी महाराज जर काही विषारी घटक तुमच्या पोटात जात असतील तर त्याचा तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव होऊ नये म्हणून ते सांभाळण्याकरिता तिथं त्या ग्रंथी असतात. इथं त्या ग्रंथी असतात. पण भगवान शंकर विष त्यांनी पिले, त्यांचं विशुद्धी चक्र जागृत झालेलं आहे म्हणून विष खाली उतरलंच नाही, हा त्यातला भाव आहे. म्हणून कंठ निळा झाला, नीलकंठ नाव पडलं. किती कारणं झाले? 2. आता तिसरं विशेष कारण सांगतो. त्यांनी ते विष खाली येऊ दिलं नाही. त्याचं कारण ते हृदयामध्ये अखंड भगवान विष्णूचं ध्यान करतात. त्यांचं इष्टदैवत आहे भगवान विष्णू नारायण. त्याने असा विचार केला, हे विष मी पित आहे, हे विष त्यांनी पित असताना हे विष जर माझ्या कंठातून माझ्या हृदयापर्यंत गेलं आणि माझ्या हृदयामध्ये असणाऱ्या नारायणाला जर त्यांनी इजा केली तर मग काय करायचं? म्हणून नारायणापर्यंत ते जाऊच द्यायचं नाही म्हणून कंठापर्यंतच थांबवलं. कोणाकरता? आपल्या इष्टदेवतेकरता. म्हणून भगवान शिव त्यांनी भगवान नारायणाला इष्ट समजतात. पण हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणते जे वाचा तया मोक्ष. पण हरी 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 हे म्हणणं त्यांनी कोणाचा जर मंत्र असेल तर भगवान शिवाचा मंत्र आहे. भगवान शिव अखंड हरी हरी म्हणत असतात. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. म्हणून त्यांनी गोडी जशी, गोडी आणि साखर जसे 2 नाहीत तसे आणि हरी आणि हर हे 2 नाहीत, हे त्याच्यातून सांगायचं. पण भगवान शंकरानं त्यांनी महाराज भगवान विष्णूला असा उपदेश केला आणि दिव्य स्थानावर त्यांनी बसवलं, दिव्य अधिकार प्राप्त करून दिला आणि मग त्यांनी अशा पद्धतीनं भगवान विष्णूची सर्वत्र पूजा होऊ लागली.
तो ज्योतिर्मय स्तंभ ज्या दिवशी प्रगट झाला, ज्या काळात प्रगट झाला, त्या काळाला, त्या दिवसाला, त्या तिथीला महाशिवरात्री असं म्हणतात. म्हणून त्यांनी भगवान शंकर महाशिवरात्रीला ज्योतिर्मय स्वरूपामध्ये प्रगट झाले. आज आपण शिवपुराणाच्या माध्यमातून भगवान शिवाचं प्राकट्य पाहिलेलं आहे. कसं प्राकट्य? ज्योतिर्मय स्वरूपात असणारं प्राकट्य. म्हणून त्यांनी महाराज प्रश्न काय होता की भगवान शंकराचं शिवलिंगाचं पूजन का केलं जातं, लिंगाचंच पूजन का करतात, त्यालाच का बरं महत्त्व आलं असेल तर ते सामान्य लिंग नाही, ते त्यांनी ज्योतिर्मय असणारं लिंग आहे. म्हणून परमात्मा ज्योतिर्मय स्वरूप आहे. त्या ज्योतिर्मय स्वरूपाचं पूजन लिंगद्वारे अशा पद्धतीने केलं जातं. म्हणून पिंड त्यांनी असावी आणि त्या पिंडीवर त्यांनी महाराज अशा पद्धतीने उपचार करावेत. म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने पूजन साहित्य आपण घेऊन जाऊन त्यांची पूजा करावी आणि ती पूजा त्यांनी महाराज त्या ज्योतिर्मय असणाऱ्या शिवाच्या ठिकाणी जाऊन प्राप्त होते. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. आपण सर्वांनी भगवान शंकराच्या पिंडीची पूजा केली पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्त्वाचा मुद्दा सांगतो. लोक घरामध्ये त्यांनी भगवान शंकराची पिंड ठेवू नये म्हणतात. बऱ्याच लोकांच्या मुखातून मी ऐकलं. एका संन्याशाने त्यांनी महाराज एका गृहस्थाला त्याच्या घरातून महादेवाची पिंड बाहेर काढून टाकायला लावली. तो म्हणला, ही पिंड घरात ठेवू नको. पण असं नाही महाराज. भगवान शंकराची पूजा आपल्या घरात आपण करू शकतो, निश्चित करू शकतो. आपल्या घरामध्ये त्यांनी भगवान शंकराची पिंड असावी. जर आपल्याच्यानं त्यांनी सुचिरभूत होऊन त्यांनी सुंदर असणारी पूजा त्यांनी सेवा शुश्रूषा होत नसेल, प्राणप्रतिष्ठा करून जर त्यांनी आपल्याला ते जमत नसेल, प्राणप्रतिष्ठा केली म्हणजे नैवेद्य झालाच पाहिजे. प्राणप्रतिष्ठा केली म्हणजे त्याच्यामध्ये देवत्व येतं आणि ते देवत्व जर आलं तर त्याला त्यांनी धूप दीप नैवेद्य सगळं रोजचे रोज झालं पाहिजे. जर नाही झालं तर जो प्राणप्रतिष्ठा करणारा असतो त्याला त्याचं पातक लागतं महाराज. महत्त्वाची गोष्ट आहे. 2 प्रकारची प्रतिष्ठा असते. इथं वीरभद्रेश्वर महादेवाची प्रतिष्ठा केलेली आहे ना, ती अचल प्रतिष्ठा आहे. तिथं कायमस्वरूपी त्यांनी स्थिर असणारी प्रतिष्ठा केलेली आहे. काही चल प्रतिष्ठा असतात. आपल्या घरामध्ये जी महादेवाची पिंड ठेवली जाते तिची चल प्रतिष्ठा केली जाते. घरामध्ये महादेवाची पिंड असावी, त्याच्यावर नाग नसावा, त्याच्यासमोर नंदी नसावा. घरातल्या पिंडीसमोर नंदी ठेवला जात नाही. नंदी म्हणजे वाहन आहे. का ठेवत नाहीत? घाबरू नका, मनात भीती बाळगू नका. का बरं ठेवू नये नंदी? त्याचं कारण तो नंदी असला म्हणजे शंकराला जर वाटलं फेर फटका मारायचं तर जाईल ना निघून. वाहन असलं की निघून जाईल माणूस. म्हणून त्यांनी महाराज त्याचं वाहन समोर ठेवलं की तो जाईल. तो कायमस्वरूपी आपल्या घरात असावा म्हणून नंदी समोर नसावा. असे बरेच नियम मला माहिती आहेत. पण एकदम जर सगळे नियम सांगितले मग ते काय कामाचे? हळूहळू सांगतो ना महाराज. रोज कथेमध्ये थोडे थोडे नियम त्यांनी सांगत राहतो. जेवढे मला माहिती आहेत श्रीगुरु कृपेने त्यांनी कळालेले आहेत. आम्ही त्यांनी बोलतो लोकांच्या समोर. आमचा मुख्य त्यांनी बोलण्याचा विषय शिवपुराण नाही, श्रीमद भागवत आहे. पण श्रीमद भागवत त्यांनी सांगत असताना सगळे प्रसंग त्यांनी असे तोंडपाठ झालेले आहेत, डोळ्यासमोर सहजच येतात. शिवपुराण विचारपूर्वक सांगितलं पाहिजे, त्याच्यात कोणती त्रुटी नसावी. अनेक कथा याच्यात आहेत. सगळ्याच कथा तुमच्या समोर कमी काळात सांगितल्या जातील असं नाही. तुम्ही एखादा माणूस म्हणेल हा शिवमहापुराण सांगतोय मग सगळ्याच कथा यानं सांगितल्या. सगळ्या कथा सांगल्या जाणार नाहीत. हे संक्षिप्त रूपाने मी आपल्यासमोर सांगतोय. माझ्यावर कोणत्या प्रकारचा आरोप नको की त्यांनी कथा सांगितली हे नाही सांगितलं. ते का नाही सांगितलं? वेळेची मर्यादा पाहून जेवढं गरजेचं आहे तेवढं आपल्यासमोर मी निश्चित मांडलेलं आहे. त्याच्या आणि कोणताही शिवपुराण कथाकार जरी असला तरी त्याला 24,000 श्लोक एवढे सांगता येतात का महाराज? एवढ्या सगळ्या कथा कशा सांगेल? आणि ते जेमतेम 7 दिवसामध्ये 6 दिवसामध्ये असं कसं सांगता येईल शिवमहापुराण? नाही सांगता यायचं. आणि जर सांगायचंच ठरलं सगळंच सगळं तर ते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सांगावं लागेल. दिवसभर त्यांनी ऐकलं पाहिजे. सांगणाऱ्यानं त्यांनी मला चिंतन करायचं आणि चिंतन करून त्यांनी मांडायचं. मग एवढं सगळं आपल्यासमोर सांगता येऊ शकतं. पण केव्हा? जेव्हा तुम्ही एवढा कालावधी द्याल तेव्हा. आपल्याकडे कालावधी आहे 2-3 तासाचा. त्याच्यातही थोडं उशिरा सुरू होतं. आपण 9लाच थांबायचं म्हणतो. आता वाजून गेले 9, 9:15 त्यांनी होतच आहेत. पण तरीसुद्धा कमी कालावधीमध्ये जास्त त्यांनी आपल्याला श्रवण करायचं. जेवढं जास्त सांगता येईल तेवढं नक्की सांगण्याचा प्रयत्न करतो. आजच्या शिवपुराण कथेमध्ये भगवान शिवाचं प्राकट्य झालेलं आहे. माझं खरं तर कालच यांना जर सूचना सांगितली असती तर आज आपण पाळणाही लावला असता. अजून एका ठिकाणी प्राकट्य येतं. ब्रह्मदेवाला राग आला सनकादिक संतांचा. त्याची भ्रुकुटी ताणली गेली आणि त्या भ्रुकुटीतून त्यांनी महाराज एक अग्निलोळ बाहेर आला आणि त्या अग्निलोळातून एक छोटंसं बालक प्रगट झालं. ते बालक त्यांनी रडू लागलं. ते रडतच आहे म्हणून त्याला नाव दिलं रुद्र.
प्रत्यक्ष महादेव त्यांनी महाराज रुद्राच्या रूपानं प्रगट झाले आणि रुद्र भगवंताचं प्राकट्य झालं. हा प्रसंग जेव्हा येईल त्यावेळेला आपण तो प्रयत्न करण्याचा भाग त्यांनी पाहूया. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज त्या केतकीच्या फुलाला ब्रह्मदेवाला शाप प्राप्त झाला. त्यांना पूजेमध्ये त्यांनी अशा पद्धतीनं स्थान प्राप्त झालं नाही. ब्रह्मदेवाची कुठं पूजा होणार नाही असं सांगून टाकलं. एकाच ठिकाणी तुझी पूजा होईल असं त्यांनी सांगितलं. आणि विशेष ब्रह्मदेव रुष्ट झाले, नाराज झाले. नाराज झाल्यानंतर दयाळू असणाऱ्या भगवान शंकरानं ब्रह्मदेवाला सांगितलं, नाराज होऊ नका. जरी तुमची सर्वत्र मंदिरं बांधून पूजा झाली नाही तरी जिथं जिथं यज्ञ असेल त्या यज्ञामध्ये त्यांनी तुम्हाला विशेष स्थान प्राप्त होईल. ब्रह्मादी मंडल मांडलं जातं ना, पण ब्रह्मदेवाची स्थापना आधी त्या मंडलामध्ये केली जाते. मग यज्ञामध्ये ब्रह्मदेवाला विशेष स्थान प्राप्त होईल असं भगवान शंकरानं वरदान दिलं. यज्ञामध्ये ब्रह्मदेवाचं त्यांनी प्राधान्य असतं आणि इतरत्र भक्तिमार्गामध्ये भगवान विष्णूचं प्राधान्य पाहायला मिळतं. आणि या दोघांनाही अधिकार देणारे जे शिव आहेत त्यांना काही प्राधान्याची गरज नाही महाराज, ते स्वतः समर्थच आहे, सर्व ठिकाणी गच्च भरलेलेच आहेत. असं त्यांनी भगवान शिवाचं स्वरूप आहे. ते अतिशय दिव्य आहे. आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? नंदीश्वर त्यांनी सनकादिकांना सांगतात आणि सनकादिकांनी व्यासदेवांना सांगितलं, तेच मी तुमच्यासमोर वर्णन करून सांगतोय. काय केलं पाहिजे? भगवान शंकराचं स्मरण केलं पाहिजे. मग ते मूर्त रूपात करा, न ते शिवलिंगाच्या स्वरूपात करा, नाहीतर त्यांनी निर्गुण स्वरूपात करा, पण कोणत्या ना कोणत्या तरी रीतीने तुम्ही सर्वांनी भगवान शंकराचं स्मरण करा. ते स्मरण तुम्हाला धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त करून देईन. हा सिद्धांत त्यांनी महाराज शिवपुराणात वर्णन करून सांगितला. अशा अनेक कथा मला आपल्यासमोर त्यांनी सांगायच्यात. पण आता पुढच्या ज्या कथा जरा दीर्घ आहेत, त्याच्यात आता नारदाचा त्यांनी पुढची जी संहिता तयार पाहायला मिळेल ना, त्याच्यामध्ये नारदजी महाराजांची कथा, बऱ्याच कथा आहेत. त्या लांबलचक असणाऱ्या कथा आहेत, त्या काही अशा 2-5 मिनिटात सांगण्यासारख्या नाहीत. म्हणून आता आपण त्यांनी आजची कथा 9:15 वाजलेले आहेत, आपण इथे थांबणार आहोत. यानंतर संयोजक सूचना सांगतील, त्यानंतर पैठणी वाटपाचा, ग्रंथ वाटपाचा कार्यक्रम होईल, त्यानंतर आरती होईल आणि मग आपण आपलं स्थान सोडायचं आहे. हे सगळं होता करता 9:15 वाजणार आहेत. म्हणून त्यांनी आपण पुढील सूचना संयोजकांनी सांगाव्यात. आजची कथा इथेच विराम पावते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. आजचं तिसरं पुष्प आपण या सुंदर अशा श्री शिवमहापुराण कथेच्या रूपानं ग्रहण केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. अतिशय आनंदानं आपण ह्या कथाचा ग्रहण करीत आहात. आज एक महत्त्वाची सूचना आपल्या या निमित्तानं मी या ठिकाणी देत आहे की सोमवारी आपल्या या महापुराण कथेचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे ज्या दिवशी रुद्रपूजा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा शेवटचा महापुराण कथा श्रवणाचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी त्यानंतर सर्वांना महाप्रसाद देण्याचा अतिशय सुंदर अशी मानस आमच्या सगळ्या टीमनं केलेला आहे आणि त्यासाठी आपला सर्वांचा सहभाग असावा या निमित्तानं ही सूचना आहे की आपण या महाप्रसादासाठी काही वस्तू या ठिकाणी उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये आपल्या गेटच्या जवळ येताना द्यायच्या आहेत. ज्या आपल्या भक्तिभावानं ज्या शक्य असतील तेवढंच आणायचं आहे. उगाचच पोतं द्यायचं किंवा डबे द्यायचे आहेत असं तुम्हाला कुठलंही कंपल्शन नाही आहे. ते तुमच्या प्रतिकूल परिस्थितीनुसार आपण तुम्ही द्यायचं आहे. त्यामध्ये आपण जाड रव्याचा भरडा, लापशी भरडा, त्यानंतर गूळ, तेल, तांदूळ आणि हरभरा असे पदार्थ या ठिकाणी स्वीकारणार आहोत. आपल्या शक्तीप्रमाणे, आपल्या भक्तीप्रमाणे आपण हे सर्व या ठिकाणी उद्या आणि परवा येताना आपल्या गेटजवळ जे आमचे काही मेंबर्स असतील त्यांच्याकडे ते द्यायचे आहेत. ही सर्वांना आपल्या भक्तीची आणि आपल्या महाप्रसादाची जी आपली इच्छा आहे ती त्या ठिकाणी द्यायची आहे. पैसे रुपयात शक्यतो देऊ नका, वस्तुरूपातच द्या. पैसे रूपानं त्याचा विनियोग तुमच्या मताप्रमाणे होईल असं नसते, म्हणून आपण वस्तुरूपानं हे सर्व द्या. हे आपल्या महाप्रसादामध्ये आम्ही ते देणार आहोत. धन्यवाद. ओम नमः शिवाय. आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात. उशीर झाला, जास्त बोलणार नाही, परंतु या आपल्या राहता नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब वैभवजी लोंढे साहेब इथं आलेत. आमचे मार्गदर्शक
ज्यांनी भागवत कथेत आम्हाला सर्वांना गुरुवर्य आपले दिलीप भाऊ रोहम आलेत. त्याचप्रमाणे इथं आनंदजी आमचे ग्रामदैवताचे मुख्य पुजारी आनंदजी लावर आलेत. आणि ह्या सर्व आपण जे आलात सर्वतः आपल्या जे डॉक्टर विकासानंदजी मिसाळ महाराज यांच्याकरता एक जोरात टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं इतकं छान आपल्याला ब्रह्मज्ञान देत आहेत. त्याचबरोबर इथे आरतीला सर्व मेंबर आलेत. त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघाचे भाग्यविधाते आणि आपले ज्येष्ठ नेते ज्यांनी या सर्व 4 वर्षापासून हा यज्ञ आपल्याला जो भेटतोय ते आपल्या राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, सौ शालिनीताई विखे पाटील आणि सौ धनश्रीताई व सुजयदादा यांच्यातर्फे आपल्याला हे भेटतं. तसंच आपल्या छोट्याच्या छोट्या वर्गापासून तर आपल्या मोठ्यातल्या मोठ्या माणसापर्यंत या दानातून हे उभं राहिलं. परंतु हा पॅन्डल जो आहे हा सगळ्यात मोठा ह्या यज्ञाचा भाग आहे आणि तो साहेबांनी उचलला. त्यामुळं आपल्याला हे सर्व मिळतं. आणि सर्वांची, सर्व ग्रामस्थांचे, वीरभद्र ट्रस्टचे, सावता महाराष्ट्र ट्रस्ट असेल, सर्वांचे, सर्व उपस्थितांचे आभार. व विशेष करून आपल्याकडं सोमवारी 4 ते 6 या दरम्यान रुद्रपूजा होणार आहे की जी आपण दरवर्षी आपण इथं घेत असतो. तरी त्या पूजेची ज्याला ऐच्छिक आहे, जर तुम्हाला संकल्पाला बसायचं असेल तर त्याचं स्कॅनर असेल, त्याची 500 रुपये आपण मिनिमम फी आहे. बाकीच्यांना सर्व तसंही पूजेला सर्वांना आपण सगळ्यांना आपण तशी सहभागी करणार आहोत. सर्वांना संकल्प देणारच आहोत. पण ज्याची इच्छा असेल त्यांनी रजिस्ट्रेशन करावं. तरी आपले ऐच्छिक देणगी. तसंच हा कार्यक्रम होत असताना शेवटचा जो महाप्रसाद आहे त्याकरता रामजींनी दिलंच आहे. तर आपण दान स्वरूपात जे असेल ते आपण इथं उद्या काउंटर लावू, आपण पॅन्डलच्या बाहेर तिथं आपण जमा करावं. जे आपल्याला असेल त्याप्रमाणे. उपस्थितांचे सर्वांचे स्वागत. 2 मिनटात सर आजचे जे आरतीचे यजमान आहेत आणि आज आपण शिंदे पैठणीतर्फे एक पैठणी आपली देणार आहोत शिंदे पैठणीतर्फे. आणि 4 पैठणी ज्या आहेत ते जे आयोजक आहेत राहता ग्रामस्थ व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यांच्यातर्फे देणार आहोत. तरी महाराजांना विनंती का आपण प्रथम पैठणीचा, शिंदे पैठणीचा क्रमांक काढावा. आणि समजा ज्या महिलांच्या लक्षात येत नसेल तर शेजारचीला कोणाला ते इंग्लिश नंबर असल्यामुळं ते कळवावं. ओम नमः शिवाय. कुपनाचा पहिला नंबर आहे 046 046 46 46. एक सूचना आहे. आज महाराजांनी आपल्याला ध्यानाचं खूप महत्त्व सांगितलं. आर्ट ऑफ लिव्हिंग किंवा SSYचा जो कोर्स करतात त्यांना या ध्यानाचं महत्त्व माहिती आहे. परंतु आपण सुरुवातीला जी कथा प्रारंभ होण्याच्या अगोदर ध्यान घेत असतो किंवा जप घेत असतो. उद्या आपले आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे सुनील भाऊ उद्या जप घेणार आहे आणि ध्यान घेणार आहे. त्याच्याबरोबर ते एक क्रिया असते, त्याला सुदर्शन क्रियेमधली योगक्रिया म्हणता. प्राण अपान म्हणजे आत्ता महाराजांनी जे सांगितलं ती क्रिया ते उद्या आपल्याला करून दाखवणार आहे. सगळ्यांनी यायचं आहे. त्याला 5:30 वाजता सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाकरता हजर राहायचं आहे. कारण सुनील भाऊ योग शिक्षक पण आहे. ऑनलाईन कोर्सेसवर ते योग शिक्षक म्हणून पण काम करतात. प्रत्येकाला विनंती आहे का उद्या 5:30ला या आणि अनुलोम विलोम नावाचं जे प्राणायाम असतं ते शास्त्रशुद्ध कसं करायचं ते त्याचं प्रशिक्षण किंवा प्रात्यक्षिक उद्या ते देतील आणि जप पण होईल. याच्यात आपले श्वसनाचे किंवा ज्यांना सर्दीचा आधार असतो, नाकाचं हाड वाढलेलं असतं, याच्यात त्याचा खूप चांगला उपयोग होतो. त्याची माहिती ते उद्या देतीलच. फक्त 5:30 वाजता सगळ्यांनी उद्या वेळेवर हजर राहा, पाऊस असला तरी. 046 आहे का? 046
टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. दुसरं कुपन सांगतो. दुसरं कुपन सांगतो. सौ खापटेताई यांचा यासाठी नंबर आलेला आहे, तर त्यांना विनंती आहे त्यांनी जाऊन व्यासपीठावर शिंदेताईंकडून पैठणी स्वीकारायची आहे. यानंतर महाराजांना विनंती आहे दुसरा क्रमांक जाहीर करावा. 168. 168 नंबर बघा आपल्या आसपास 168. सांगू पुढचं लगेच. 168 नंबर. महिलांमध्ये बघून घ्या, कालच्यासारखं काहींच्या लक्षात येत नसेल तर शेजाऱ्यांना दाखवून घ्या. 168 नंबर. हां तेच. काही वयोवृद्ध महिला आहेत, त्यांना वाचता येत नाही किंवा तो अंक समजत नाही, तर नाव नाही ना. हां दुसरा क्रमांक आलेला आहे सौ अंजली गुंजाळ यांचा, तर त्यांनी हां सौ सुमनताई बाबळे यांच्या हस्ते पैठणी घेऊन जायची आहे, ती त्यांनी द्यावी. पुढचा अंक वाचतोय. हां 248. क्रमांक 248. 248. 248. थांबा 2 मिनिट. 248. उगले हां आरती उगले यांचा, भारती उगले यांचा हा क्रमांक आलेला आहे. त्यांना हां रोहमताई यांच्या हस्ते पैठणी दिली जाणार आहे. सांगू पुढचा. हां पुढचा क्रमांक 394. 394. 394. 394. लकी क्रमांक 394. कोणाकडे आहे? बघा, बघून घ्या, दाखवा शेजाऱ्यांना. क्रमांक 394. नाही ते काय आले 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 ते काय आले आले कॅमेरा मारा तिकडे, कॅमेरा मारा. सौ अंजली जेजूरकर यांना ती पैठणी मिळालेली आहे. त्यांनी व्यासपीठाकडे यायचे. सांगू पुढचा नंबर. कुसुमताई सदाफळ यांना मी विनंती करतो की त्यांनी ती पैठणी त्यांना द्यावी. सांगू का? आणि शेवटचा क्रमांक सांगू. हो सांगू का? 532. 532. 532. हां लोंढ येते. हो क्रमांक 532. 532. या लकी क्रमांक 532 यांना आपल्या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी वैभव लोंढे साहेब यांच्या धर्मपत्नी सौ लोंढेताई यांना मी विनंती करतो की त्यांना पैठणी द्यावी. स्टेजवर जा. वैशाली सोमवंशी यांना ही 5व्या क्रमांकाची पैठणी मिळालेली आहे. त्या पैठणीचा स्वीकार त्यांनी लोंढेताईंच्या हस्ते करावा. हो आरतीची नावं वाचतोय. त्यापूर्वी एक छोटी सूचना आहे की उद्या आपल्या या 9 वाजता होणाऱ्या आरतीसाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित राहणार आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे.
आज आणखी आरतीसाठी एक दुग्ध शर्करा योग आहेत. आपल्यापुढे जे कथा सांगतायत ते सन्माननीय डॉक्टर विजयानंदजी महाराज यांच्या मातोश्री आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि सौ शर्मिला सुनील सदाफळ यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा पूजन करावं, त्यांचा सत्कार करावा. चला. आणि आज जी व्यासपीठावर आरती होईल ती त्यांच्या हस्ते होईल, महाराजांच्या मातोश्रींच्या हस्ते. एक ताट तिथे त्यांना द्यावं आणि ती आरती तिथं होईल. आजचे सर्व जे यजमान आहेत त्यांना विनंती आहे आपण पटकन ताट घेऊन समोर यायचं आहे. सन्माननीय नितीनजी भडांगे हां आपल्या परिवारासह यायचं आहे. त्यानंतर सचिन अग्रवाल, त्याच्यानंतर सन्माननीय वैभवजी लोंढे साहेब, मुख्याधिकारी राहता नगरपालिका, माजी नगरसेवक विजय शिंदे, सन्माननीय भागवत आरणे, माननीय प्रसाद ज्ञानेश्वर सदाफळ, अंबादास गाडेकर, व्हाईस चेअरमन सोसायटी, अभय पिपाडा, मच्छिंद्र बनकर. हां सत्कार संपन्न होतोय. आपण जरा टाळ्याच्या गजरामध्ये त्यांच्या मातोश्रींचा यथोचित असा सन्मान करूया. मच्छिंद्र बनकर अध्यक्ष माळी पंच राहता, संदीप आनंद गाडेकर, डॉक्टर सुरेश जेजूरकर, त्यानंतर रोहित गांधी, राजेंद्र बाबळे मर्चंट बँक चेअरमन, त्यानंतर सुधाकर कुंभकर्ण विश्वस्त वीरभद्र देवालय ट्रस्ट, गणेश बोरकर चांगदेव गिदाड विश्वस्त वीरभद्र देवालय ट्रस्ट, निवृत्ती बनकर विश्वस्त वीरभद्र देवालय ट्रस्ट, जालिंदर आरणे माजी नगरसेवक, सतीश सीताराम बोठे माजी विश्वस्त वीरभद्र देवालय ट्रस्ट, दादासाहेब गंगाधर सदा बोठे चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी, सन्माननीय दिलीप भाऊ रोहम माजी जिल्हा परिषद सदस्य, सन्माननीय चंद्रकांत इनामकेदाजी, सन्माननीय ॲडव्होकेट समीर करमासे, सन्माननीय अमोल टिळेकर, सन्माननीय मिलिंद बनकर शाखाधिकारी बँक, त्यानंतर सागर लुटे सन्माननीय माजी नगरसेवक, पत्रकार किरण बाबळे, सन्माननीय राजेंद्र निकाळे सर, डॉक्टर महेश गव्हाणे आणि जालिंदर आरणे माजी नगरसेवक आणि सन्माननीय बापूसाहेब देवकर. या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण ताबडतोब समोर उभं राहायचं आहे. हेलो. लेके जाना रे शिव जी का नाम थोड़ा थोड़ा, लेके जाना रे शिव जी का नाम थोड़ा थोड़ा, लेके जाना रे शिव जी का नाम थोड़ा थोड़ा, लेके जाना रे भोले का नाम थोड़ा थोड़ा, लेके जाना रे शिव जी का नाम थोड़ा थोड़ा, लेके जाना रे भोले का नाम थोड़ा थोड़ा, लेके जाना रे शिव जी का नाम थोड़ा थोड़ा, लेके जाना रे भोले का नाम थोड़ा थोड़ा, थोड़ा 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 रे, लेके जाना रे शिव जी का नाम थोड़ा थोड़ा, लेके जाना रे भोले का नाम थोड़ा थोड़ा, लेके जाना रे शिव जी का नाम थोड़ा थोड़ा, लेके जाना रे भोले का नाम थोड़ा थोड़ा. गौथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा त्रिनेत्र ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी वाळा, तेथून जल निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण चितकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा विढाळा. जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव देवी दैत्य सागर मंथन पै गेले, त्या माझी अवधेत जे उठले, ते तो असुर प्राशान केले.
नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा. आरती हो वाळू कर्पूर गौरा. जय देव जय देव. व्याघ्रांबर फणीवर सुंदर मदनारी. पंचानन मोहन मुनिजन सुखकारी. शतकोटीचे देवाचे उच्चारी. रघुकुल रामदासा अंतरी. जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा. आरती हो वाळू आरती हो वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. हरी लोटांगण वंदिर चरण डोळ्यान पाळीन पदुले. प्रेमे आलिंगनानंदी पूजन भवे वाळीन मरे नाम. तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्या द्रविणं तमेव तमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युताम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदर वासुदेव हरे. राम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र जय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. पुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की जय. वीरभद्र महाराज की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. आनंद की जय. आमच्या भगिनी श्री सुमनताई वाबळे व राजूभाऊ वाबळे यांच्याकडून चेअरमन राहता मर्चंट बँकेचे त्यांनी उद्या 4 पैठणी कबूल केल्या. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा जरा. आणि माझ्या बहिणीला एक घेऊन या राजूभाऊ येताना, म्हणजे 5 होतील. तरी जाताना सर्वांनी प्रसाद घेऊन जा. हळूहळू जा, काही घाई नाही, म्हणजे आपल्याच चपला आपल्याला सापडतील. हळू जा. केळी. धन्यवाद. आज आपल्या कथेच्या प्रसंगी अनेक दूरदूरून भाविक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण किशोर महाराज आज आपल्या कथेमध्ये उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण संदीप महाराज पिले, हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज शहाणे, धन्यवाद. सर्व शिवभक्तांचं